महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती संदर्भातली आहे। शिवसेना भाजपची जागा वाटपासंदर्भातली दुसरी बैठक आज पार पडली आहे। या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये 150 जागांवर एकमत झालंय। उर्वरित 77 जागांवर लवकरच चर्चा होईल अशी ही माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली। मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगताना मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज आहे असं देखील त्यांनी म्हटलं। 150 जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुती ही 227 जागा लढणार आहे। त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसांमध्ये त्या 77 जागा सुद्धा घोषित होतील। मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि रिपाई महायुती ही कटिबद्ध आहे। त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही आहे। 227 जागांवरती महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल। एकीकडे शिवसेना भाजपची मुंबईच्या जागांसंदर्भात घोषणा सुरू असतानाच दोन्ही पक्षांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचं नाव घेणं मात्र टाळलंय। अजित पवारांनी मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची जबाबदारी नवाब मलिकांवर सोपवली आहे। जोपर्यंत ते निर्दोष मुक्त होत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणार नसल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केलंय। तर शिवसेनेनेही मलिकांबाबत भाजपसारखीच भूमिका असल्याचं सांगितलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आहेत ना मुंबईसाठी आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही। उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे। मुंबईमध्ये येणारी निवडणूक शिवसेना आणि भाजप हे महायुतीमध्ये लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। भाजपने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे केलेली आहे। ज्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक करेल त्या पक्षाची युती नाही आणि म्हणून अजितदादाचा पक्ष हा वेगळा लढतोय। तर नवाब मलिकांच्या नावाला मित्रपक्ष विरोध करत असतानाच दुसरीकडे त्यांना अनपेक्षित पाठिंबाही मिळालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी नवाब मलिकांची पाठराखण केली।